Hello, my dear student. In previous video, we have discussed the second gas laser, that is the CO2 laser. In this video, we have discussed the third gas laser, that is the excimer laser. That is the excimer laser. Excimer laser is consists of an interesting and important class of molecular laser. That is, the excimer laser is the part of molecular laser, and that excimer laser was first demonstrated in mid of 1970s. This excimer laser is demonstrate in mid 1917, and their importance lies in that the most powerful UV laser, and that excimer laser is important, that it is the most powerful in UV laser. And the active medium, आता आपण तीन पार्ट मध्ये कंपोनेंट मध्ये स्टडी करतो. एक्टिव medium, that is the optical resonator, and third is the pumping source. But in that excimer laser, in this is the work in the only two components. One is the active medium, and second is the pumping source. The active medium of that laser consists of a diatomic molecule. Di means diatomic molecule. This is the O2 is the diatomic molecule, or argon, krypton, Ar2, Kr2, xenon. These are the diatomic molecule. Okay, the active medium is consists of a diatomic molecule that can bound into the single system or the single atom. बघा आता पुढे आपण बघणारच आहे the working, आपण व्यवस्थित काय करणार आहे पुढे एनर्जी लेवल डायग्राम ने काय करणार आहे स्टडी करणार आहे. These are the excimer level was first demonstrated in mid 1970s, and that is the most powerful UV laser. Active medium is consist of a diatomic molecule. But चे आधी जनरल जे डिस्क्रिप्शन आहे. आता एक्टिव मीडियम काय असणार आहे? एक्टिव मीडियम इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू गॅसेस. दॅट इज द एक्टिव मीडियम जे आहे आपण बघतो आधी सांगितले. दॅट इज द डायatomic molecule. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ that is the noble gases that is denoted by R, and this is the halogens, that is the H. Noble gas R and halogen H. So noble gas मध्ये कोणते येणार आहे? That will be the xenon, argon and krypton, and this is the chlorine, फ्लोरीन. भरपूर सारे आहे. ओके, एक्साइमर लेझर मध्ये ऍक्टिव्ह मीडियम मध्ये आपण भेटणारे डायटोमिक मॉलिक्यूल. पण त्याचे जे ऍक्टिव्ह मीडियम मध्ये जे आपण मागे पण CO2 मध्ये बघितलं, CO2, N2 अँड हेलियम होता, तसा इथे एक्साइमर लेझर मध्ये जिचं कॉम्बिनेशन कशाचं घेणार आहे? नोबल गॅस दॅट इज डिनोटेड बाय R and halogen is denoted by H. That is the noble gas in xenon, argon, krypton and halogen, chlorine. It is काय घेणार आहे? कॉम्बिनेशन घेणार आहे. मिक्सचर ऑफ दॅट टू गॅसेस इन ऍक्टिव्ह मीडियम. बघा आता जे कन्स्ट्रक्शन डायग्राम तर नाही दिली, पण तुम्हाला एनर्जी लेवल डायग्राम इथे काय केलेली प्रोव्हाइड केलेली. बघा मी एक सिंपल डायग्राम ड्रॉ करतो आणि त्याच्यानंतर मी एनर्जी डायग्राम काय करणार आहे ड्रॉ करणार आहे. सिंपल डायग्राम जर घेतली, दिस इज द डिस्चार्ज ट्यूब. ओके, कन्स्ट्रक्शन काय असणार आहे? सर्व गॅस लेझरचं नियर अबाउट काय असणार आहे? सेम असणार आहे. नियर अबाउट सेम. सॉरी, ही काय तुमची डिस्चार्ज ट्यूब आहे. ओके, दिस 2 इलेक्ट्रोड आर सीड इन दॅट डिस्चार्ज ट्यूब, अँड दॅट इज द हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय इज कनेक्टेड. ओके, आता इथे जे असणार आहे ह्या डिस्चार्ज ट्यूबमध्ये काय असणार आहे? कॉम्बिनेशन ऑफ दॅट नोबल गॅस अँड हॅलोजन्स. दॅट मीन्स हा असणार तुमचा R आणि हा असणार आहे R means noble gases, and H means halogens. And this is the positive, this is the negative electrode, this is plus, this is connected to the high voltage. बघा कन्स्ट्रक्शन पार्ट नाही. आता आपल्याला एनर्जी लेवल डायग्राम आणि
एक सिंपल डायग्राम की तुम्हाला समजण्यासाठी मी काय केलेली ड्रॉ केलेली. दिस इज द एक्झायमर लेझर आणि एक्झायमर लेझर डेमॉन्स्ट्रेट तर सांगितलं, बट जे ॲक्टिव्ह मिडियम असणार आहे, आपण ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटीचा इथे यूज करत नाही, काही गरज नाही. फक्त आपण 2 कंपोनंट यूज करणारे, ॲक्टिव्ह मिडियम आणि दुसरा असणारे पंपिंग सोर्स. आता इथे ॲक्टिव्ह मिडियममध्ये काय घेतली, द कॉम्बिनेशन ऑफ नोबल गॅस अँड हॅलोजन. मग आता सपोज ही तुमची डिस्चार्ज ट्यूब आहे, मग इथे काय केलं की इथं कॉम्बिनेशन घेतलं. आता इथं भरपूर सारे असणारे नोबल गॅस अँड हॅलोजस, बट इनिशियली ज्यावेळेस स्विच ऑफ असेल, इनिशियली सर्व गॅसेस कुठं असणारे, ऑल गॅसेस, दॅट इज द नोबल अँड हॅलोजन, ऑल गॅसेस कुठं असणारे इनिशियली, ऑल गॅसेस इन ग्राउंड स्टेट. कुठं असणारे, ग्राउंड स्टेट. आणि याचा डिस्टन्स जो असणार आहे, आणि हे कसे असणारे, आर आणि एच या दोघांमध्ये काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. हे काय असणार आहे, डिस्टन्स असणार. ओके, इनिशियली ज्यावेळेस स्विच ऑफ आहे, इनिशियली ऑल गॅसेस कुठं असणार आहे, ग्राउंड स्टेटला. अँड दॅट ग्राउंड स्टेट इट मीन्स दॅट, ग्राउंड स्टेटला इट मीन्स दॅट द डिस्टन्स बिटवीन दॅट टू गॅसेस, आणि ज्यावेळेस आपण स्विच ऑन करणार आहे, ज्यावेळेस स्विच ऑन केला, इनिशियली ते कसं आहे ग्राउंड स्टेटला, दॅट मीन्स दोघांमध्ये काय डिस्टन्स, इथे नंबर ऑफ असणार आहे, दॅट विल बी द स्विच ऑन. देन इलेक्ट्रॉन इथून इलेक्ट्रॉन काय करणार, डिस्चार्ज ट्यूबमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होणार. इलेक्ट्रॉन, मग ज्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी हा आहे ते कशावरती कोलाईड होणार, या आरवरती, इथे नोबल गॅस अँड हॅलोजनला. हॅलोजन बरोबर काय करणार, ते कोलाईड करणार, आणि इलेक्ट्रॉन दॅट विल ट्रान्सफर द एनर्जी ऑफ, जे इलेक्ट्रॉन आहे ते एनर्जी काय करणार, ट्रान्सफर करणार आर आणि एचला. पहिले जे सेपरेट होते आर आणि एच, ते नंतर काय होणार आहे, दॅट विल बी द बाउंड टुगेदर, दॅट मीन्स आर मिळाला आर एच स्टार, दॅट मीन्स आर एच स्टार मीन्स दॅट विल बी द एक्साइटेड. ते काय होणार आहे, ग्राउंड स्टेटला होते, सेपरेट होते, त्याला एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे स्विच ऑन केला, दॅट इलेक्ट्रॉननी हायर एनर्जी, ज्या इलेक्ट्रॉन कडे होती कायनेटिक एनर्जी, त्याने एनर्जी कोणाला ट्रान्सफर केली, आर आणि एचला, अँड दॅट विल बी द प्रोडक्ट इज आर एच स्टार. दॅट मीन्स दीज आर द एक्साइटेड. जे सेपरेट होते ते नंतर काय गेले, एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे दीज आर अँड एच एक्साइटेड, अँड दॅट विल बी द आर एच स्टार. आधी पण, आता मी डायरेक्टली तुम्हाला कंबाईन सांगितलं, बट आधी तो काय करणार, जे इलेक्ट्रॉन जे आहे ते आधी एनर्जी कोणाला ट्रान्सफर करणार, आरला, आणि ते कुठं जाणार, मग आर कुठं जाणार, एक्साइटेड स्टेटला. नंतरचे काही इलेक्ट्रॉन काय करणार, एचला एनर्जी ट्रान्सफर करणार, आणि तो कुठं जाणार, एक्साइटेड स्टेटला. अँड दिस कॉम्बिनेशन इज एच. आणि इथे आपल्याला काय भेटतो, डायॲटॉमिक मॉलिक्यूल. इथे काय भेटतो आपल्याला, एक आहे आपला तो, एक जो असणार आहे आपला, एक असणार आहे नोबल आणि एक असणार आहे आपला हॅलोजन. हे काय झालं, कॉम्बिनेशन, दॅट मीन्स एक्साइटेड स्टेट. आता जे इथे एक्सप्लेन केलं तुम्हाला, मी तुम्हाला काय करतो की एक एनर्जी डायग्राम जी आहे, आपली एनर्जी लेवल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करतो. दीज आर द एनर्जी इन वाय ॲक्सिस एनर्जी, अँड दिस इज द ॲटोमिक डिस्टन्स बिटवीन R and H, that is the noble gas and halogens. This is the energy. बघा आता डायग्राम, ही जी डायग्राम आहे, डायग्राम काय डिफरंट आहे बाकीच्या त्यापेक्षा. काय, दिस इज द आर प्लस एच, दिस इज द कॉम्बिनेशन, अँड दीज आर द, दिस इज द आर एच स्टार, that will be the excited. This is a potential will. Laser transition. These are the ground state. बघा इनिशियली काय होतं की इनिशियली ऑल गॅसेस इन ग्राउंड स्टेट अँड इट विल बी द सेपरेट आउट. ज्यावेळेस मी स्विच ऑन करणारे इलेक्ट्रॉन फ्लोज आउट, आणि इलेक्ट्रॉन त्यांची कायनेटिक एनर्जी पहिले आरला देणार, आर विल बी एक्साइटेड, नंतर एचला देणार, एच विल बी एक्साइटेड. आणि बघा इथे जे डायग्राममध्ये दाखवलं आहे, बघा डायग्राम कशी दाखवली, एनर्जी विथ रिस्पेक्ट टू ॲटोमिक डिस्टन्स, त्या दोघांमध्ये इनिशियली हे दोघं काय आपण ॲक्टिव्ह मिडियममध्ये कॉम्बिनेशन घेतो, बट इनिशियली हे जे आहे हे कुठे ग्राउंड स्टेटला, आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स कसं आहे,
खूप साऱ्या डिस्टन्स ग्राउंड स्टेटला. त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रॉन कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर करता हे जे आर आणि एच जे गॅसेस मॉलिक्युल्स आहेत ते कुठं जातात एक्सायटेड स्टेटला. कुठं जातात एक्सायटेड स्टेटला. ओके. आणि बघा ते एक्सायटेड स्टेटला जास्त वेळ राहू शकत नाही. मग आता जे मॉलिक्यूल जे एक्सायटेड मॉलिक्यूल आहे द मॉलिक्यूल रिमेन एक्सायटेड फॉर अबाउट किती वेळ राहणार आहे 10 नॅनोसेकंद. 10 नॅनोसेकंद तिथे स्टे करणार आणि ते परत कुठे येणार कुठे यायला बघणार ग्राउंड स्टेटकडे. मग ज्यावेळेस हे आयटम्स ज्यावेळेस ग्राउंड स्टेटकडे येणार आहे त्यावेळेस तो काय करणार एक फोटॉन काय करणार इमिट करणार. 1 फोटॉन विल बी इमिटेड. आणि अजून जे अनादर जे ॲटम आहे मग हा जो फोटॉन आहे त्या दुसऱ्या ॲटम मॉलिक्यूलला काय करणार स्टिम्युलेट करणार किंवा ट्रिगर करणार आणि तिथे अजून एक काय भेटणार फोटॉन. अँड दॅट विल बी द लेझर. सॉरी मी इकडे दाखवलं बट ते कसं असणार आहे असं असणार आहे. इकडे असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. इकडे नाही सॉरी इकडे काय असणार आहे तो हे जे ट्रान्झिशन दाखवले आधी एक येणार तो नंतर दुसऱ्याला काय करणार स्टिम्युलेट करणार. हे जे आहे दॅट विल बी द लेझर ट्रान्झिशन. दॅट विल बी द लेझर ट्रान्झिशन. दीज आर द लेझर ट्रान्झिशन. मग आता एक्झायमर का म्हटलं याला एक्झायमर का म्हटले बघा एक्झायमर आता पहिले काय होतं की ग्राउंड स्टेटकडून पहिले काय होतं एक्सायटेशन. इनिशियली काय होतं सर्व काय होता एक्सायटेशन होतं. सॉरी पहिले काय होतं एक्सायटेशन आणि डायमर मीन्स काय होतं दॅट विल बी द डायमर. दॅट विल बी द डायमर. एक्सायटेशन आणि वरती बाउंड टुगेदर काय होतं की डायॲटोमिक मॉलिक्यूल. दॅट इज बाउंड टुगेदर द डायॲटोमिक मॉलिक्यूल. आणि इथे आपलं काय होतं एक्सायटेशन होतं. काय होतं एक्सायटेशन आणि जे कॉम्बिनेशन होते आर अँड एच दॅट इज द नोबल गॅस अँड हॅलोजन. नोबल गॅस अँड हॅलोजन. इनिशियली काय असतं की ॲक्टिव्ह मीडियममध्ये आपले कोणते असतात डायॲटोमिक मॉलिक्यूल दॅट इज द AR2 नोबल गॅस आहे ना आपले AR2 झेनॉन Ze2 KR2. These are the diatomic molecule is combined with that halogens and that will be the excited state. ज्यावेळेस स्विच ऑन करतो that will be the excited state. आणि 10 नॅनोसेकंदपेक्षा ते जास्त राहू शकत नाही. ते काय करतात ग्राउंडकडे स्टेट करत येतात. त्यावेळेस एक फोटॉन काय होतो इमिट होतो. तो फोटॉन इमिट झालेला तो दुसऱ्याला काय करतो दुसऱ्या मॉलिक्यूलला काय करतो स्टिम्युलेट करतो ट्रिगर करतो आणि तो कुठे येतो ग्राउंड स्टेटकडे. तेव्हा आपल्याला काय भेटतं लेझर ट्रान्झिशन. काय भेटतं लेझर ट्रान्झिशन. ओके. Then as that excimer laser at high gain the cavity mirror are not required. गेन जास्त असल्यामुळे आपण कॅव्हिटी मिररचा यूज करत नाही. अँड दॅट एक्झायमर लेझर आर मेनली यूज इन रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी. ज्याची रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी ऑन द आय सर्जरीमध्ये काय करतो आपण यूज करतो. ओके. These are the application of that excimer laser. छोटा पॉइंट होता एक्झायमर लेझर.